हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्याकडे तर आज खूप पाऊस आहे. तुमच्याकडे आहे का? बघा तुम्ही, आज सकाळीच आमच्याकडे पाऊस इतकं पडतं, म्हणजे रात्रीपासून चालू आहे पाऊस. खूप पाऊस आहे, कंटिन्युअस रात्रीपासून पाऊस आहे आमच्याकडे. एवढ्या पावसात मी पार्थला स्कूलला पाठवली आहे, कारण त्याचं स्कूलला जाणं खूप जरुरी होतं, कारण की आता त्याची एक्झाम येते आहे. बघा तुम्ही, किती पाणी आलं आहे घरामध्ये. जरा दरवाजा उघडला की असं पाणी 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 होतं. म्हणून आज 5ची एक्झाम ही स्टार्ट होणार आहे आणि त्याला आता रिव्हिजन होणार, नंतर त्याचं पोषण देणार आहेत परीक्षेचं. म्हणून मी त्याला आज सुट्टी ठेवू शकत नव्हती, म्हणून त्याला मी आज स्कूलला पाठवली आहे. पण मला तर आता पाठवल्यानंतर टेन्शन झालं आहे, तो कसा गेला असेल, नाही येणार कसं, कारण की खूप पाऊस आहे. असं तो व्हॅननी जातो, पण त्याला आतमध्ये स्कूलमध्ये जायला छत्री वगैरे उघडून जावं लागतं. पण आज हवा एवढी आहे की त्याच्या कंट्रोलमध्ये छत्री राहणार नाही, म्हणून मला विचारच पडले तो कसं व्यवस्थित गेला आहे की नाही, काय माहिती. आता मी काय, तो गेला स्कूलला, आता मी माझी रोजची घराची कामं स्टार्ट करते. इथे मी लावले समीर खानची श्री स्वामी समर्थची गाणी, तारक मंत्र. आणि ते पाऊस बघून मला विचारत पण होता, मम्मी जाऊ की नाही जाऊ. मी बोलली जा बाबा, कारण की आता एक्झाम येते आहे. पण अशी सगळी पोरं गेली आहेत. व्हॅनमध्ये मी चेक केलं, मगच पाठवले त्याला. स्कूलला जाणंही गरजेचं होतं आणि तिला मॅडच पाहिजे होते हे बटाट्याची भजी, आलू पकोडा, म्हणून मी तिला हे आज टिफिनमध्ये बनवून दिलं. कारण पाऊस आहे, इच्छा होते पोरांना. आज थांबणार नाही आहे, मला वाटत नाही आहे, खूप पाऊस आहे. आणि हे बघा, इथे ही अवस्था झालेली आहे बाल्कनीमध्ये. हे ग्रीन मॅट लावले आहे, तरी इतकं पाऊस येतं आमच्याकडे, त्या बघायला नको. दरवाजा उघडायसारखं नाही आहे. दरवाजा उघडला की सर्व भिजतं, आतमध्येपर्यंत पाणी येतं. बघा, सर्व आतमध्येपर्यंत पाणी, सगळं चिखल येतं. म्हणून हे मी बंदच ठेवते दोन्ही दरवाजे. पाऊस आहे पण हवा, तर काय करणार, त्याच्यामुळे सर्व घरात पाणी येतं. बेड वगैरे आहेत माझे इथेच दरवाजासमोर, मग ते खराब होतं. म्हणून मी दरवाजे उघडतच नाही. थोडीफार माझी सकाळची कामं आवरली आहेत मी, आता पुढे सर्व कामं आवरते. बस आता तोच टेन्शन आहे, पार्थ व्यवस्थित येऊ दे घरी, कारण की आता माझा जीव तिथेच लागून राहणार आहे तो येईना तिथपर्यंत. आता मी आंघोळ करून आली आहे, आता दियाबत्ती करून घेते. आणि पाऊस अजूनही कंटिन्यूस तसंच चालू आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. हे बघा, विंडोमधून तुम्हाला दाखवते, हवाचा आवाज ऐकताय. आता माझी पूजा करून झालेली आहे आणि आता चहा नाश्त्याचा टाईम. पाऊस काही थांबतच नाही आहे. आता चहा करून घेते आमच्यासाठी, हे पण येतील आता, तर चहा मी बनवून घेते पटकन. आता मी चहा करून घेते पहिला. चहा प्यायला की जरा सुस्त काम करायला, सकाळची चहा भेटली की बरं वाटतं. पाऊस पण आज थांबत नाही आहे, भरपूर पाऊस आहे. तुमच्याकडे आहे का पाऊस? माझी चहा झाली आता रेडी. मी नाश्ता करून घेते, कारण का आता माझ्या पुढची कामं सर्व संपवायची आहेत. माझे कपडे वगैरे सर्व बाकी आहे आणि लंच पण बनवायचं आहे. तर मी हे करून घेते चहा नाश्ता. आणि चहा नाश्त्यामध्ये आहे तेच पार्थला केलेली भजी, चहा आणि माझा बिस्किट. तर या मग चहा प्यायला.
हे आता आले आहेत. मग पाऊस कसा आहे? काय विचार, पाऊस खूप जोरदार आहे. ओले चप्पल आहेत ना, बाहेर ठेवा. छत्र्या सर्वांचे उडून जातात आहेत. मग हवा खूप आहे. एवढा पाऊस आहे. दिवसाची पण आम्हाला लाईट चालून काम करावे लागते. एवढा अंधारा झालेला आहे आज. क्या बात आहे, आज काय स्पेशल आहे काय? काय नाही, आज 5 साठी भजी बनवले, तेच नाश्त्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला अंडी बॉईल केले. विंडो उघडू नका. हे बघा, पाऊस पण थांबायचं काही नाव नाही घेत आहे. हे विंडोमधून पूर्ण पाणी आतमध्ये येते, तरी यांनी विंडो उघडले. बंद करते मी परत. आज गुजरातमध्येच एवढं पाऊस आहे. जिममध्ये पोरं होती काय? कमी होते. थांबा, मी चहा नाश्ता आणते. काय आज ह्यांचा special? नाश्ता रेडी झालेला आहे. अंडी आणि काय? बॉईल अंडी, बटाटा पकोडा आणि बिस्किट. काय टाकत थोडा. चहाच्या बदली कॉफी द्यायची ना. कॉफी नाही बनवली, मी चहाच बनवली. आज पाऊस आहे म्हणून मला चहा प्यायची होती. बदाम तर घेऊन ये. आणते. माझी पण मी चहा परत आणले. मी एकदा माझी चहा घेऊन झालेली आहे. आता परत चहा पिती आहे. किती वेळा चहा पिणार? पाऊस आहे. पार्थ हा स्कूलला गेलाय, पण टेन्शनच आहे त्याचा. कारण पाऊस जास्त आहे आणि तो कसं येणार आहे काय माहिती. आज त्याची व्हॅन आहे ना. वेळ नाही, पण पाऊस आहे तर छत्री राहणार आहे का? तुम्ही नाश्ता करा. हे घ्या तुमचे बदाम. मस्त असं पावसामध्ये जी भजी आहे ना, गरमागरम मस्त अशी भेटली ना, मजा येते. पण पार्थला टिफिनमध्ये पाहिजे होतं. रात्रीपासून पाऊस होता ना, म्हणून तो मला रात्री सांगितलेला, मम्मी मला टिफिनमध्ये आज भजी दे. त्याला ॲक्च्युली ब्रेड पकोडा पाहिजे होता, पण ब्रेड आणलेली नव्हती, म्हणून त्याला मी आज भजी करून दिली. सर्दी झाली वाटतं. जेवणामध्ये मी भुर्जी केली आज. हे भात केलं. आता वरण करते आहे. डाळ करते, येल्लो वरण, कारण की पार्थला आवडतं. आणि मी पार्थी आहे, तो अजून पर्यंत आलाय नाही, कारण की स्कूलमधनं तिथे मिसचा मेसेज आलेला की आज शाळा लवकर सोडणार आहेत, कारण पाऊस खूप जास्त वाढलेला आहे इकडे. वापी आणि हे साईडला तर आज सुट्टी दिली आहे स्कूलला. पण आमचं कसं महाराष्ट्र आणि गुजरातच्या सेंटरमध्ये असतं, म्हणून पार्थला महाराष्ट्र बोर्ड पडतो, महाराष्ट्र सेंटर पडतो, म्हणून त्याला सुट्टी नव्हती. पण हे पाऊस खूप जास्त वाढलं आहे आणि बोलत्या 2-3 दिवस असंच राहणार आहे, म्हणून त्याला आज सुट्टी दिली आहे लवकर. आता बघू तो किती वाजेपर्यंत येतो आहे. तो येईपर्यंत काय माझं टेन्शन कमी नाही होणार आहे, कारण की खूप प्रमाणात हवा पण आहे. पाऊस असला तर काय प्रॉब्लेम नव्हता, पण हवा खूप जास्त आहे. तो व्यवस्थित घरी आला की बस झालं. बघू आता कधी येतोय तो. पार्थ आता आला आहे. हे बघा काय पार्थ, मग मजा आली का आज? काय मजा. पार्थ फुल भिजून आलेला आहे. छत्री पण तोडला ना त्यांनी आज. हवा एवढी होती. खूप पाऊस होता हा पार्थ, खूप पाऊस होता. पुरा भिजलेला आहे. बॅग खाली ठेव, बॅग खाली ठेव. स्कूलमध्ये इथपर्यंत पाणी येत होतं. हो, मग लवकर सोडलेली ना तुला? नाही, आज थोडीशी लेट सोडली. अच्छा, थोडीशी लेट सोडली. थोडी बॅग भिजून गेली आता. मी तुला चेंज करते. भिजलायस पूर्ण. पाऊसात नाही येऊन मस्त कुडकुडलाय.
आता त्याला जेवायला वाढते. भुर्जी केली आहे त्याची आवडती. एक बुर्जी मला पण खूप आवडते, माझी पण फेवरेट आहे. आणि चला आता मी जेवून घेतो. काय काय बनवलं? भुर्जी, भात, भात. वरण आणि चपाती. संध्याकाळचे 6 वाजले तरी अजून काही पाऊस थांबला नाही. कालपासून कंटिन्युअस पाऊस पडतो ते आतापर्यंत. आता हे बघा संध्याकाळचे 6 वाजून गेलेत. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. आणि ती उठलाय, हे बघा पाऊस उठलाय. आता आले त्याला चहाची तलब. तर मी आता चहा बनवते आणि मग त्याचा मला अभ्यासही घ्यायचा आहे, कारण की एक्झाम येते त्याची जवळ. म्हणून मग मी अभ्यासाला बसते थोडा टाईम त्याच्याबरोबर. तर थोडा अभ्यास घेते आणि मग रात्रीची जेवणाची तयारी करते. हा माझा पार्थ आर्टिस्ट. अभ्यास त्याचा झालेला आहे आणि आता हा बसला आहे ड्रॉइंग करायला. हे बघा किती सुंदर असं काढलं नाही त्यांनी हे चित्र. कसलं काढलंय पार तू? क्रिस्टियानो रोनाल्डो. प्रोजेक्ट आहे का? नाही, बुलेटिन बोर्ड टॉपिक दिलाय आम्हाला फिफा वर्ल्ड कप 2026. अच्छा, त्याच्यासाठी मिनी ही ड्रॉइंग बनवली आहे. मस्त काढली रे ड्रॉइंग तू. छान काढली. कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा पारची ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटते आहे. छान अशी काढला नाही त्यांनी, बघू शकता तुम्ही. त्याला खूप इंटरेस्ट आहे ड्रॉइंगमध्ये. तो छान छान अशी ड्रॉइंग काढत असतो. अभ्यास झाला तुझा हो, अभ्यास झालाय. इंग्लिशचा? इंग्लिशचा पण. ओके, मी जवळून तुम्हाला दाखवते. हे बघा कसं ड्रॉइंग काढलं नाही त्याने. ड्रॉइंगमध्ये हात त्याचा खूप चांगला आहे. आता हे घरी आलेले आहेत. काय मग पाऊस काय म्हणतोय? पाऊस खूप जोराचा पाऊस चालू आहे आज, खूपच जोराचा पाऊस चालू आहे. काल रात्रीपासून जो पाऊस चालू झालाय तो अजून काही बंद नाही. आणि वारा एवढा जोराचा वारा चालू आहे की अक्षरशः लोकांच्या छत्र्या उलट्या होतात आहेत. आणि पार्थला तर मजा आहे. स्कूलवरनं मेसेज आलाय, सुट्टी डिक्लेअर केलेली आहे उद्यासाठी. अरे, तुम्ही हे काय बनवतोस? आज पार्थने ड्रॉइंग पण केली. हो. आणि आता आमचं जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि आता आम्ही इथेच आमचा. तर मित्रांनो, आम्ही ह्या ब्लॉगचा एंड करतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. आणि आमच्या व्हिडिओला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आमची छोटीशी फॅमिली तुम्हाला आवडत असेल तर फॉलोही करा. तो चलो, बोल बाय बाय.